अशाच एका दुपारी माधव व राजा होते व आदिती पोटीच्या खोलीत लपायला गेली होती. तिथे एका कोपऱ्यात तिला जात दिसले. त्या जाताकडे पाहून हे काय आहे असे फुटफुटत तिने आपल्या भावंडांना बोलावले व तेव्हा जात त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य देत, काय मुलांनो, ओळखलं ना मला? मी जात. तू इथे काय करतो? आजकाल तर लोक काय सांगू तुम्हाला, आजकाल तर लोक माझा वापर फक्त लग्नाची हळद दळण्यासाठी करतात. आता ठेवून नका एका कोपऱ्यात. माझे नवे मित्र सर्वेसर्वे स्वयंपाकघरात विराजमान आहेत. तुझे मित्र सर्वेसर्वे कोणते? आम्हाला समजलंच नाही. मला तर काहीच माहिती यांच्याबद्दल. सांगूया काय ना? हो, सांगूया ना. आपला जन्म, विकास, आपल्या बद्दलची माहिती. मी सांगते ना, आपला इतिहास बघता मुलांना. मानव जसं शेती करू लागतो, स्त्री जीवन जगू लागतं, तशी त्याने अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी गरजेपोटी त्यांना मातीपासून बनवलेली मडकी, पसरं, ताटल्या, वाडगे, पराती, रांजणगुळे अशी त्यांना नित्योपयोगी भांडी बनवली. अरे, आम्ही आधी मातीच्या भांड्यात थंडगार पाणी पितो, छोट्या माठात दही लावतो. पण काय रे, माणसांनी फक्त मातीचीच भांडी बनवली का? नाही, तसं नाही. माणसाने मातीच्या भांड्यांबरोबरच दगडी, लाकडी, चामड्याची भांडीही माणसाने तयार केली. तुम्ही चांगली बुदले वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे कधी पाहिले आहेत का? हो, मी त्या अंधारावर अशा भांड्याची खूप चित्रे पाहिली आहे. अजूनही आदिवासी भागातील लोक अशा भांड्याचा उपयोग करतात हे वाचले आहे. मुलांना लाकडापासून बनवलेले भिंती लगत ठेवलेले हे काय करतात? गव्हाचं, ज्वारीचं पीठ मळण्यासाठी व भाकरी थापण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आजही ग्रामीण भागात काही घरातून त्याचा वापर होताना दिसतो. अगं बच्चा, तुला आठवतं का तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची? दाण्यांचं कोट, मिरच्या, हळद, धणे असे काही वेळ कुटण्यासाठी उखळ, मुसळ, दगडी खत किंवा हा खत आता आजी वापरायची. आता तुम्हीच सांगा मुलांना, उखळीमध्ये कोण पदार्थ कुठं बसते? लावलं मिक्सर की झालं का? वेळही वाचतो, श्रमही वाचतं. पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या. गृहिणी जातेवर धान्य दळायच्या. धान्य पाकळायला सूप असायचं. हे सगळं खरं आहे, पण आजही सर्वांना काम करण्याशिवाय वेळ कुठे आहे? मातीच्या व लाकडाच्या भांड्यात पाठोपाठच माणसाने तांबा व लोखंडाचाही शोध लावला. या धातूचा शोध लावल्यामुळे आज तांबा व लोखंडापासून भांडी बनवून जाऊ लागल्या. या धातूचा शोध लागल्यामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ व विकसित होत गेली. बरं का? म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूचा उपयोग लावला असं तुला म्हणायचं का? आपण जाते भाऊ, आम्ही लोखंड आणि तांबा या धातूच्या भांड्यांबरोबरच आमची देखील भांडी पाहिलेली आहे. पलंग, खुर्ची, टेबल, मोठे दरवाजे, खिडक्या या सगळं तुम्ही लोखंडापासून तयार झालेल्या वस्तू पाहिलेलंच आहे. पण त्याचबरोबर स्वयंपाकघरातील खलबत्ता, कढई, तवा हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. तांबा व लोखंडाला पर्याय आहे. तांबा व लोखंडाला जोडीला शिसा व चांदी सुद्धा आहे. इतर लोक चांदी व काचेपासून भांडी बनवायला सुरुवात झाली आहे. तांबा व लोखंडाला पर्याय म्हणून समिक्ष, पितळ, धातू हे सुद्धा आलेलं आहे. आता यांपासून भांडी बनवून जाऊ लागला. मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधी आली? पितळी व तांब्याच्या भांडीची जागा सध्या ॲल्युमिनियम, इंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे. सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात. पूर्वी अंघोळीसाठी घनदाट पाणी तापवायला पंप, पाणी साठवायला कळशी, घागर, तपेले व हंडाही असायचा. पण आता तर सरसर प्लास्टिकच्या बादल्या व टब दिसतात. काय रे जाते भाऊ, जेवणाच्या बकरीत ताट म्हणून केळीचं पान पत्रावळी तशीच वाटायसाठी दुरून असायची. हात धुवायला तसं असायची होय ना? अरुण, तुला बरंच माहिती आहे की गाई म्हशींच्या दुधासाठी कासंडी, लोण्याचा मडगा, ताकासाठी कावळा अशा कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरात असायची, वावरात असायची. आता तर गॅसची शेगडी व
1 मीटरची भांडी आहेत. प्रत्येक जण स्वतःच्या खिशाला परवडणारी व सहजपणे उपलब्ध होणारी व वापरण्यास सोपी असणारी भांडी घेण्याचा प्रयत्न करतो. एकूण काय तर भांडी ही मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. माणसाला जसे जसे भांड्यात बदल करता आला तसं त्यांनी केला व तसेच जिथे जिथे मानवी समाज तिथे भांडी असणार. आज आम्हाला पुन्हा सर्वांना मिळून खूप मजा आली. आम्ही तुम्हा सर्वांचे खूप आभार मानतो कारण तुम्ही आम्हाला भांड्यांच्या दुनियेची सफरच घडवून आम्ही. धन्यवाद.